नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, ही ग्रीन गोल्ड 3344 चा प्लॉट आहे मित्रांनो. आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला हाईट तर मित्रांनो 3 फुटाच्या खाली कसलीही दिसणार नाही मित्रांनो. पूर्ण प्लॉट आहे. तुम्हाला फवारणीचा एक ब्लॉक पडेल मित्रांनो. तर ही प्लॉट पावणे 2 एकरचा प्लॉट आहे मित्रांनो. एक लगट संपूर्ण प्लॉट आहे मित्रांनो. उंची खाली कसलाही नाही. काही क्लिअर कट तुम्हाला दाखवायला. तर मित्रांनो, प्लॉटमध्ये काही मित्रांची कमेंट असते की माल किती लागला आहे, तुम्ही दाखविला नाही. तर तुम्हाला संपूर्ण ग्रीन गोल्ड विषय संपूर्ण माहिती सांगतो मित्रांनो. गेल्या वर्षी ग्रीन गोल्डला उतारा पडला नाही म्हणून काही मित्रांनी ह्या वर्षी ग्रीन गोल्डचंच वापरलं आहे, पण दुसरे वाण वापरला आहे. 335 असेल तुमचा, दुसरा कुठलाही वाण असेल तर ही वाण वापरला आहे. कारण गेल्या वर्षी पाऊस कमी होता आणि उत्पन्नात जरा घट झाल्यामुळं ग्रीन गोल्ड 3344ची हाईट सरासरी मिनिमम हाईट असते का 3-2 फुटापर्यंत असते. जास्तीत जास्त 4 फुटापर्यंत हाईट होत नाही. तर आपली सरासरी 3-3.5-4 फुटाच्या आतच आहे. तर एवढी हाईट आहे मित्रांनो. तर आता राहिलं मित्रांनो मालाविषयी माहिती. तर मालाविषयी काय काय माहिती आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो. माल ग्रीन गोल्ड 3344चा पहिल्या स्टार्टिंगला लागल्यानंतर तुम्हाला पातळ दिसणार आणि परत त्याला माल कसा वाढता ती तुम्हाला ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांगतो मित्रांनो. तर ह्या काही ही झाड आहे मित्रांनो. ह्या झाडाला किती शेंगा आहेत त्या, तर आत्ता मिनिमम मोजल्या तर शेंगा मित्रांनो 150 ते पावणे 200 शेंग निघल. पण हीच झाडाची शेंग 500 शेंगापर्यंत कसं जातं आहे मित्रांनो, तुम्हाला ही पूर्ण माहिती नसेल. तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मिळेल. तर बघा संपूर्ण माल असा सुटलेला आहे. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये मालाची वाढ होण्याची एकच आहे की तर ही असं कांडी गणिस ही फूल निघतंय. बघा इथं. तर प्रत्येक कांडी गणिस असं फूल निघतंय आणि ही फूल झाल्यानंतर इथं अलीकडे लहान तुम्हाला दिसत असेल डेरी. तर ह्याच्यामधून बी शेंगा निघते. त्या 5-7 शेंगाचं गोस निघते मित्रांनो. तर तुम्ही घाबरून जाऊ नका. कारण की इथं बघा, इथं एक निघालंय. तर ह्याच्या बगलाला परत एक निघते इकडल्या साईडनी. त्या फुलाच्या कडेनीच एक साईडने निघतंय. तर इथं खालती बी कमी दिसा लागलं माल तुम्हाला. तर खालती बी इथं निघा लागलंय. आणि त्याच्यानंतर इथं एक निघा लागले इथं सांदीत. तर पूर्ण असं कांडी गणिस पूर्ण फुटते आणि त्याला माल धरतंय. तर ह्याच्यामध्ये अशी वाढ होते मित्रांनो. आता सध्या तुम्हाला माल कमी दिसत असेल कारण ह्याच्यामध्ये शेंगा तुम्हाला किती पातळ वाटायला लागली ते बघा मित्रांनो. तर ह्याला पूर्ण असं फुटते आणि शेंगा लागते तेव्हा पूर्ण फुटून आलेला आहे बघा. तर ह्याचा माल असा वाढतंय की कारण मित्रांनो, ही झाड जोपर्यंत शेंगा निब्बर करीत नाही तोपर्यंत असं डबल फुटतंय आणि शेंगा येते ह्याला. तर 5-7 शेंगाचा गोश येते मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये एकच मित्रांनो 4 बियाची शेंग लागते ह्याला. कारण प्रत्येक 4 बियाची शेंग असते बघा. तुम्हाला दिसलंच शेंग का 1 2 3 4 4 बियाची शेंग आहे मित्रांनो बघा. तर ही पूर्ण टोटल 4 बियाची शेंग लागते. 3 बियाची कुठं तर दिसते मित्रांनो, नाहीतर सर्रास 4 बियाची शेंग आहे बघा. 1 2 3 4. तर इथं बी बघा 1 2 3 4 आहे का 4 बियाची शेंग आहे. प्रत्येक झाडागणीस 4 बिया शेंग आहे. आणि आत्ता जी जस्ट आपले फवारणीला जरा लेट झाल्याबरोबर मित्रांनो तर वांबाळी लेट झाल्यानंतर एक एक शेंगाला कातरलं गेले बघा. तर ही एवढा उशीर झाल्यानंतर असं होतंय. तर कारण आपण फवारणारच होतो, पण पाऊस चालू असल्यामुळं वेळ लागल्यानंतर एवढं खातरले. तर प्रत्येक वेळेस असं टायमिंग गाठावं लागते. तर काल फवारणी झालेली आहे आपल्या प्लॉटची. संपूर्ण फवारणीचा एक ब्लॉक येईल तुम्हाला. तर ही बघा मित्रांनो, मालाची क्वालिटी तुम्हाला आणि माल कसा वाढतं हे जे विषय संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे मित्रांनो. तर पूर्ण अशी फायटर वापरलेला आपण. फायटर अशी आळी मिलेली आहे. तर बघा तुम्हाला दाखवतो, आळी खाली पडली. तर मित्रांनो अशी आळी मिली आहे. फायटरचा बी रिझल्ट चांगला आहे मित्रांनो. एकच रात्रीत आळी भरपूर मिली आहे. तर असा माल आहे.
काही ठिकाणीच खाल्ले मित्रांनो, असंच प्रत्येक ठिकाणी खाल्लेलं नाही. ज्या ठिकाणी जास्त आळ्या होत्या त्या ठिकाणी आणि शेंग जास्त मोठाड आलेली आहे तेवढीच शेंग कातरले, बाकी ठिकाणी कुठेही नाही मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा करण्याचा अर्थ नाही मित्रांनो. माहिती झालं असेल तर तुम्ही, आणि जर काय माहिती पाहिजे असेल तरी बी कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. व्हिडिओ आल्यास व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो इथं मित्रांनो.